रामकृष्ण हरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहानं पार पडतो. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून या इंद्रायणीच्या तिरी जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे ही अनोखी संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे साकारली जाते. श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं हा सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात भजन कीर्तन याच्या निनादात साजरा होतो. 7 दिवस चालणारा हा सोहळा त्याची क्षणचित्र या कीर्तनधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. यात ज्येष्ठ संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे विचार या मंचावर सादर होतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. माझे परमपूज्य सद्गुरू स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर बोलायचे, माणूस किती जगला याला महत्व नाही, जीवन जगला तो कसं जगला याला महत्व आहे. सहज बोलून जातो आपण. आमचे वडील आता म्हणले 104 वर्षाचे झाले, ते 150 वर्षाचे होऊ दे, पण कसे झाले याला महत्व आहे. माऊली ज्ञानराजांचा कार्यकाल 22 वर्षाचा आहे, पण माझ्या माऊली राजांनी जगावरती अधिराज्य मिळवलं. लक्षात ठेवा. उभारीला ध्वज तीनो कावारी, उभारीला ध्वज तीनो कावारी, ऐसी चराचरी कीर्ती जाची, ऐसी चराचरी कीर्ती जाची. उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी, उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी, ऐशी चराचरी कीर्ती जाची, ऐशी चराचरी कीर्ती जाची. ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीपती कळा. छत्रपती शिवाजी राजांना 50 वर्षच आयुष्य प्राप्त झालं. 50 वर्ष. जगाच्या पाठीवरती हजारो राजे झाले, पण माझ्या छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा झाला नाही. तरी म्हणलं मावळा अजून कसा पेटला नाही. मोरे बाबा पहा. अरे इथं काय आम्ही बद्रीनाथला काय मजा केली. हर हर महादेव. बद्रीनाथ असं दणानून सोडलं होतं. चला पुढे. धर्मवीर शंभूराजांना 32 वर्ष जीवन प्राप्त झालं. आलात ना एवढ्या लांबून, जरा इथं खाली जाऊन बघा तुळापूरचा घाट. मग मरकड रोडनीच पुढं आहे. 32 वर्षाच्या शंभूराजांचे तुकडे तुकडे केले तिथं मृत्युंजय अमावस्येच्या रात्रीला. पण माझ्या राजाने जात बदलली नाही. ऐशी चराचरी कीर्ती जायची. एक लक्षात घ्या, किती उंची हो या महात्म्यांची. माऊली ज्ञानराजा किती मोठे होते हो. अमर्याद. त्याला शब्दामध्ये वर्णन नाही. जसं म्हणतो ना साखर किती गोड आहे, ती शब्दात वर्णन करू शकत नाही. ती फक्त गोडच आहे, हेच तिचं वर्णन आहे. माऊली ज्ञानराजा किती उंच, शिखर सुद्धा कमी पडतील, आकाशाला एक गवसणी घालतील एवढी त्यांची उंची आहे. एका IPS अधिकारी होणार होती मुलगी, तिला परीक्षेला प्रश्न विचारला होता. 3 परीक्षक पुढे बसलेले आहेत. ताई म्हणले एका प्रश्नाचं उत्तर द्या. जी सर. छत्रपती शिवाजीराजे किती उंच होते.
ती मुलगी सहज बोलली, सर 5 फूट 6 इंच ते 8 इंच एवढी उंची होती राजांची. त्यातला एक परीक्षक बोलला, एक लक्षात ठेव, IPS ची परीक्षा देतीयस, त्याचं उत्तर अचूक द्यावं लागतंय, नाही तर वर्ष वाया जाईल तुझं. 5 फूट 6 इंच होते का 8 इंच होते नक्की सांग. म्हणले माझ्या वाचनामध्ये 5 फूट 6 इंच ते 8 इंचापर्यंतच वाचनात आलंय. म्हणले जर उत्तर चुकलं तर. ती मुलीच्या अंगावरती असे शहारे आले, डबडबून घाम आलेला आहे. तिने हृदयाला हात लावला, डोळे झाकले. राजांच्या वरती खूप प्रेम होतं तिचं, आणि आतूनच म्हणली, राजे आता या तुमच्या लेकीला वाचवा, प्रसंग बाका आहे. डोळे उघडले आणि बोलू लागली रुबाबात, साहेब माझ्या राजाची उंची ऐकायची तुम्हाला. म्हणले सांग. माझा राजा प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा एवढा उंच होता. माझा राजा श्रीकृष्ण भगवान परमात्मा एवढा उंच होता. माझा राजाची उंची हिमालयापेक्षाही उंच होती. 360 किल्ल्याचा मालक माझा राजा. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत माझ्या शिवाजी राजा एवढा राजा उंच कुठलाच होणार नाही, एवढा माझा राजा उंच होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे ज्या घाटावरती आपण आरामात बसलोत ना, ज्या समाधी म्हणजे माझी ज्ञानेश्वर माऊली निवांत ध्यानस्थ आहे ना, लाखो वारकरी इथं जे गोळा झालेत ना, केवळ आणि केवळ कृपा जर कुणाची असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी राजांची आहे. म्हणून तर आषाढीची वारी असेल त्या काळात शिवाजी राजांनी सांभाळली. राजांच्या जाण्यानंतर वारीची जबाबदारी संपूर्ण शंभूराजांनी सांभाळली. मी मागे बोललो असेल, तुकोबारायांच्या नंतर हैबत बाबांनी नाही चालू केली, तुकोबारायांच्या नंतर वारी चालू केली ती धर्मवीर शंभूराजांनी, आणि शंभूराजांच्या नंतर हैबत बाबांनी चालू केली. विठाला विठाला हो, ते क्रांतीचं उग्रदैवत, महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी राजांना आवाहन करू. राजा यावं, तुमच्या नावाचं धर्मकीर्तन मांडलं राजा यावं, आणि सुवर्ण रत्नडी सिंहासनावर विराजमान व्हावं. आइए महाराज विराजिए, 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 आइए महाराज विराजिए. समोर बसलेल्या सर्वांनी हात वर करा. तुम्हाला रामदेव बाबाचा योगा शिकवतो, सरळ करा असे. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर हर. वा मावळ्यांनो, ऐका, 350 वर्षानंतर सुद्धा राजाचं नाव घेतलं की अंगावरती काटा उभा राहतो. 350 वर्षानंतर सुद्धा राजांच्या नावाचा जय जयकार केला की छाती फुरफुरून येते. 350 वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर हाताच्या मुठ्या आवळल्या जातात. मग मला सांगा, आमच्या पूर्वजांनी शिवाजी राजांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्य उभं केलं, देवा ब्राह्मणाचं रयतेचं 18 पगड जातीचं कष्टकऱ्यांचं. त्यावेळेस आमच्या पूर्वजांची अवस्था काय असेल? राजे दस्तूर खुद्द बरोबर होते. काय ताकद आहे या महात्म्यांची. त्यांच्या जाण्यानंतर सुद्धा आपण महाराज जिवंत असताना लोक पुढं कौतुक करतात, वाह काय कीर्तन केलं महाराज, आणि पुढं निघून गेलं की म्हणते ते हरामखोर. आपलं एवढं कौतुक असतं इथपर्यंतच.
बरोबर आहे ना? अहो इथं 728 वर्ष झाली. विठाल विठाल मंडळीनो, हे सांगण्यामागचा मतितार्थ हाच होता. परमश्रद्धेय आदरणीय वारकऱ्यांचं भूषण सन्माननीय डॉक्टर विश्वनाथजी कराड सरांनी, चुकीचं बोललो का मी? प्रयाग अक्कांच्या विनंतीवरून, प्रयाग अक्कांच्या आज्ञेवरून, तुमच्याकडे पाहिलं की मला प्रयाग अक्काच मावशी आठवतात. बरोबर ना? काय पांडुरंगाने कराड परिवाराचा साचा बनवला, एकासारखी एकच. हा सगळी ना सगळे बघा, या सगळ्या मावश्या तशाच दिसायला. ज्या हा ते काय दोघे आहेत ना, म्हणून म्हणले. वारकरी संप्रदाय यांच्या कणाकणात, मनामनात आणि हृदयात भरलेला आहे कराड परिवाराच्या. म्हणून त्या आईनं आपल्या लेकरांना सांभाळण्यासाठी एक महत्वाचं कार्य केलं. पहिलं बलिदान तिथे लक्षात ठेवा. ज्ञानदेव रचिला पाया, जसं आहे ना तसं कराड परिवारामध्ये प्रयाग अक्कांनी पाया रचला. कसा रचला नाही का? स्मशानभूमीतच ना. ते गळ्यातलं मंगळसूत्र बरोबर स्वाहा, ती राख लावली कपाळाला, नवऱ्याला सांगितलं आता निघायचं तुम्ही, मला माझा परिवार सांभाळायचा आहे. विठ्ठल विठ्ठल जाळोनी संसार आणि दुसरं एक प्रमाण आहे. अरे त्या संसाराला शून्य करून टाकलं. संसाराच्या नावे कारणी शून्य, संसाराच्या नावे कारणी शून्य, संसाराच्या नावे कारणी शून्य, संसाराच्या नावे कारणी कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या कीर्तनासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. हे पहिलं चरण आहे. पिकलिया शेंद कडूपण गेले, अथवा पिकलिया शेंदे कडूपण गेले. शेंदफळ असतं ना, ते कच्चं असतं, त्यावेळेस कडू लागतं, कडवट. आणि एकदा का ते पिकलं, परिपक्व झालं, बरोबर ना? कुठलंही फळ घ्या, आंबा जर कच्चा असताना खाल्ला, कैरी तर आंबटच लागते, टाकून देतो आपण. एकदा पिवळी जर्द झाली, नाही नाही हात जातोच तोडायला, आणि एकदा तोंडात घातली ना, वाह काय मधुर आहे, याचा अर्थ परिपक्वता आहे. लक्षात ठेवा.